चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12 मॅन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण लवकरात लवकर पाठवून द्या, जेणेकरून टेलिकास्ट वरती नक्कीच लाईव्ह स्कोर देखील आहे tenniscricket.in माध्यमातून, म्हणून थोडं सहकार्य करा दोन्ही टीमच्या कॅप्टननी, खास करून जे 6 संघ आज खेळणार आहेत या नक्कीच टीमच्या कॅप्टनना या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. 12 मॅन कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणार आहे आणि असणं अनिवार्य असेल, गरजेचं असेल, जेणेकरून प्रत्येकी टीमची आणि प्रत्येकी खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या गोष्टीची नोंद घ्यावी. दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच येतील, वेळ न घेता. लगेच सामन्याला देखील सुरुवात करतोय. चंदनगड स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ नक्कीच आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट सचिन भाऊ मोरे युवा मंच, नक्कीच सचिन भाऊच या टीमचे ऑनर आहेत. खास करून नक्कीच सर्व टीम ऑनरचा देखील मनापासून आभार, ज्यांनी नक्कीच टीम दरम्यान खरेदी केली या लीग मध्ये, त्याबद्दल सर्व ऑनरचा देखील मनापासून आभार. आपण अजिबात वेळ न घेता लगेचच सामन्याला करतोय सुरुवात. जसा पहिला चेंडू हाताला जाईल, जोरदार टाळ्यानं नक्कीच आपण या दरम्यान या भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंटचं स्वागत करायचं आहे. खास करून पुणे शहरातील एक नामांकित आणि अप्रतिम हे क्रिकेट टुर्नामेंट सिंहगड रोड प्रीमियर लीगचा हा नक्कीच पहिला चेंडू हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर श्री पहिल्याच या दरम्यान षटकामध्ये बाबा प्लेचा आणि 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अमित आणि अभिजित, आणि अभिजित साकिंग इनला आहेत. काय या दरम्यान नियम आहेत ते नक्कीच समजून घ्या. चेंडू कधी हरवला तर चेंडू तुम्हाला नवीनच दिला झाल्या गोष्टीची नोंद घ्यावी. जरा जोरदार टाळ्याला मात्र आपण या स्पर्धेला करतोय सुरुवात. पहिला चेंडू या स्पर्धेचा आणि अंपायर देखील देते, अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलाय की मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू या स्पर्धेचा, पहिलाच बॉल बागपूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. भरपूर सुंदर चेंडू होता, जागेवर न खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरना. कडे हा शॉट खेळायचा होता. पहिला चेंडू दरम्यान प्लेसमेंट करायची होती बॅटरला. आला डॉट बॉल. 6 षटकांची मॅच. सेकंड बॉल फ्लॉक स्वीप करायचा होता, ऑन साइडला फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडूने बॅटचा दरम्यान पुन्हा संपर्क नाही. अंपायरचा इशारा लेग बाईस आपल्यापर्यंत आलाय. पहिली धाव दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे धावपलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सचिन बाबू मोरे युवा मंच हा संघ पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग जास्त गाईतनं मात्र गेली जात नाही. या 6 ओव्हरची मॅच आहे, त्या अनुषंगाने क्रिकेट खेळला जातोय. सिंगल न संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 2 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू फुलर यांचा समोर खेळला, तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली मात्र या गोष्टी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 जे खेळाडू होते त्यांच्यामध्ये नक्कीच कोऑर्डिनेशन नसल्या कारणानं अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. मात्र काळजी घ्या खेळत असताना. चला पाण्याची व्यवस्था करायची आपण थोडीशी या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येऊन भाऊ. तर पाणी घेऊन जा लगेचच, कारण का खेळाडूला नक्कीच दुखापत होती. रन घेत असताना लक्ष नव्हतं खेळाडूचं.
तर पुन्हा एकदा नक्कीच सामन्याला होते सुरुवात. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना एकूण संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा आहेत. सचिन भाऊ मोरे हा संघ नक्कीच पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतो. tenniscricket.in माध्यमातून तुम्हाला पूर्णच्या पूर्ण अपडेट आणि युट्यूब वरती सिंहगड रोड प्रीमियर लीग एन्जॉय करता येईल. षटकातील पुढील चेंडू तो विकेट नसला स्वीप करायचा तर पुन्हा एकदा अपील स्ट्रॉंग आहे. अंपायर सहमत नाहीयेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा लेग बायचा इशारा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत येत असताना एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. पहिलं षटक आहे या दरम्यानचं पॉवर प्लेचं. पहिली दोन्ही षटकं जी असतील ती पॉवर प्लेची असतील. देखील गोष्टीची नोंद घ्यावी. चॉईस पॉवर प्ले नसणार आहे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. P1 P2 हे दोन पॉवर प्लेचे षटकं हाताळले जातील. नेक्स्ट बॉल गती कमी केली. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. चेंडूने बॅटचा संपर्क या दरम्यान नाहीये. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. अप्रतिम आणि दर्जेदार अशी बॉलिंग या पहिल्या षटकामध्ये खूप सुंदर आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. श्रीच्या माध्यमातून षटका दरम्यान कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा स्कोर वरती आहेत. सचिन भाऊ मोरे नक्कीच युवा मंच संघ पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पंचमधून नक्कीच या दरम्यान काम करतात. मैदानाच्या आतमध्ये आमचे कुणाल सर असतील, गोपाल सर आणि पवन सर. tenniscricket.in माध्यमातून नक्कीच हे सर्व आमचे tenniscricket.in खास करून गौरव सावंत आहेत. त्याच्यानंतर प्रथमेश, ओमकार, श्रेयश, दीपेश, राकेश आणि रोहित हे नक्कीच आमची ऑफिशियल tenniscricket.in पूर्णच्या पूर्ण ही टीम आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त धावा 4 आहेत. पहिलं षटक भरपूर सुंदर होतं. श्रीनं भरपूर सुंदर बॉलिंग केली होती पहिल्या षटकामध्ये. ऑनर्स देखील मनापासून आभार. ऑनर्सची देखील नावं तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवणार आहोत. कारण का लीग म्हटलं की तिथे नक्कीच ऑनर भरपूर महत्वाचे असतात आणि ऑनरना टीम विकेट घेतल्या प्रत्येकी टीम वरती बोली लावली गेली आणि त्या अनुषंगाने ऑनर्स भरपूर मनापासून आभार. त्या सर्व ऑनरची नावं देखील तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवणार आहोत. सर्व थोडासा कमी घ्या. लगेच आपण मॅचला सुरुवात करायची. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती बॉलर लक्ष्मण आहेत. बापूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. भरपूर सुंदर यावेळेस आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या देखील षटकामध्ये श्रीनं भरपूर सुंदर आणि चांगली बॉलिंग केली आणि आता सेकंड ओव्हर मध्ये देखील लक्ष्मण डॉट चेंडून या षटकाची सुरुवात केली. थोडस दरम्यान संघ बापूडला आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना अप्रतिम आणि दर्जेदार ही क्रिकेट टुर्नामेंट संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली. नेक्स्ट बॉल पुन्हा बापूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आता मात्र लाईन चुकीची. अंपायरचा इशारा देत असताना आपल्यापर्यंत व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण 5 या आकड्यावरती. 5 धावा स्कोर बोर्ड वरती. षटका दरम्यानचा दुसरा मार्गस्थ असताना लक्ष्मण या षटकामध्ये बॉलर बॉलिंग मार्क वरती आहेत. षटकातील पुढील चेंडू विकेट ना. पुन्हा बापूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क आता मात्र नाहीये. चांगली बॉलिंग अप्रतिम आणि दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. पहिल्या देखील षटकामध्ये श्रीनं भरपूर चांगली बॉलिंग केली होती. इम्प्रेस केली होती. विकेट टू विकेट यानं बॉलिंग केली होती आणि आता या षटकामध्ये लक्ष्मण देखील भरपूर चांगली बॉलिंग करतोय. अक्षरशः थांबवलं जातं बॅटरला. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाही. वेगवान गोलंदाज आहे. बापूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला जातो. मध्ये पुन्हा एकदा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉट सिलेक्शन करून खेळण्याचा प्रयत्न. भरपूर चांगली आणि दर्जेदार अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते या सेकंड ओव्हर मध्ये. नेक्स्ट बॉल भरपूर सुंदर चेंडू. भरपूर चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट दरम्यान बॉलिंग केली जाते. कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये बॅटरला. संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 6 या आकड्यावरती.
6 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चला वेग कमी घ्या प्लीज. जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. षटका देईल पुढील चेंडू. भरपूर शपथ झाले. आताचा फटका सुंदर धावा देखील चांगला मिळतील. पहिला चौकार येत असताना या स्पर्धेचा बॅटर होते साकिंग यांना. अभिजितच्या बॅट बाजूला पहिला चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते. पुढे स्कोर 10 या आकड्यावरती. 10 धावा स्कोर बोर्ड वरती. सांगली दरम्यान इथनं बॅटिंग करण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. पहिल्या डावामध्ये लक्ष्मण षटकातील पुढील बॉल. पुन्हा शपथ झाले. आता चेंडू चांगला आहे. व्हेरी वेल बॉल. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि अप्रतिम आणि दर्जेदार उत्कृष्ट अशी बॉलिंग या देखील षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलीच मॅचच्या दिवसातील दुसरी सीझन 2 मध्ये आपण आहोत. सीगर रोड प्रीमियर लीग 2022. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू चांगला आहे. बॅकफुला जाऊन कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. बॅटरचा चेंडूने बॅटचा संपर्क झाला होता, पण तो चेंडू भरपूर सुंदर आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक इथं कंप्लीट झाला बघतो आपण. दुसरं देखील 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सचिन भाऊ मोरे युवा मंच या टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा आहेत फक्त. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस बिनगडी बाद 10 धावफलकावरती 10. सर्व संघामध्ये आणि कॅप्टन्स देखील तितकेच महत्वाचे आहेत. तर एकूण 16 संघ या स्पर्धेत खेळणार आहेत. तर शशिता प्रतिष्ठान या संघाचे कॅप्टन आहेत रोहनजी करंजकर आणि त्याचे संघमालक श्रीकांतजी जगताप. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे संघमालक आहेत केतनजी संभाजीराजे गोसावी आणि कॅप्टन आहे संतोष पवार. संकेतदादा जाधव 11 या संघाचे कॅप्टन आहेत संदीपजी कामटे आणि ओनर आहेत संकेतदादा जाधव. निलेश दादा भिंदाडे 11 या संघाचे संघ मालक आहेत निलेश दादा भिंदाडे आणि कॅप्टन आहेत संदेश पार्टे. ST 11 चे योगेश दांगड यांचे संघमालक आहेत योगेश भाऊ दांगड आणि महेंद्र शितोळे आणि कॅप्टन आहेत महेश शिंदे. नांदेड सिटी 11 या संघाचे कॅप्टन आहेत शरद पारगे आणि संघमालक आहेत सरपंच नितीन दादा दुगाणे. केतन प्रतिष्ठान या संघाचे कॅप्टन आहे श्रीकांत खोडे आणि संघ मालक आहेत आशिष दादा घोसाळे. त्यानंतर गणेश जाधव 11 या संघाचे कॅप्टन आहेत गणेश जाधव आणि संघ मालक आहेत गणेश जाधव आणि शिवाजी गदादे. प्रीतम बहिरट 11 या संघाचे कॅप्टन आहेत मनोज मांजरे आणि संघ मालक आहेत प्रीतम अण्णा बहिरट. बाकी माहिती आपण नंतर घेऊया या षटकानंतर. नक्कीच सन्माननीय नामदेव कराडे सर यांचं मनापासून आभार. त्यांच्या माध्यमातून आम्हाला फर्स्ट एड बॉक्सच्या दरम्यान व्यवस्था झाली. अर्थातच मेडिकल त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं आहे. पूर्णच्या पूर्ण किट आहे मेडिकलची आणि ती गरजेची दिली गेले. तर पहिला धक्का लागत असताना पहिल्या विकेटचं बदल आणि पहिला खेळाडू बाद झाला. त्यानंतर सचिन मोरे 11 या संघाचे कॅप्टन आहेत समित जोशी आणि संघ मालक आहेत सचिन दादा मोरे. त्यानंतर तुषार हनमगर 11 या संघाचे कॅप्टन आहेत ओमकार शिंदे आणि संघ मालक आहेत तुषार हनमगर पाटील. SMJ चॅम्पियनचे कॅप्टन आहेत अजीज पटेल आणि संघ मालक आहेत संतोष भाऊ गोगावले आणि विनोद भाऊ पोटे. संदेश तवडे 11 या संघाचे कॅप्टन आहेत अजय भाऊ आवळे आणि संघ मालक आहेत संदेश दादा तावडे. सुशांत पोकळे 11 या संघाचे कॅप्टन आहेत शेखर बंटी रायकर आणि संघ मालक आहेत सुशांत दादा पोकळे आणि अमित पाटील 11 या संघाचे कॅप्टन आहेत दादा गायकवाड आणि त्यांचे संघ मालक आहेत अमितजी पाटील आणि आदिश्री इंटरप्राइजेस. चंदनकड 11 या संघाचे कॅप्टन आहेत युवराज झगडे आणि संघ मालक आहेत चंदन भाऊ कड पाटील. ह्या सर्व संघ मालकांचा आम्ही करते मनपूर्वक आभार ज्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद. मनीष पाटील सर खूप गरजेचं आहे. ऑनर म्हटलं की नक्कीच लीग म्हटलं की ऑनर भरपूर महत्वाचे असं नक्कीच ऑनरचं मनापासून आभार. ज्या प्रत्येकी ऑनर दरम्यान टीम विकेट घेतली टीम खरेदी केली खास करून त्यांचं मनापासून आभार.
चला आपण वेळ न घेता लगेचच मॅचला करूया सुरुवात. सेकंड ओव्हर शकरी संघाची धावसंख्या 10 होती आणि आता देखील धावफलक 10 वरती थांबलाय. समोरच्या यशना फटका सुंदर तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची भरपूर चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत धावेत मिळणार एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या घेऊन 11 या आकड्यावरती 11 धावा स्कोर बोर्डवरती. आणि बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा आपल्याला बॉलर नक्की श्रीला कंटिन्यू केला. तो सेकंड स्पेल मध्ये आला. श्रीनं पहिल्या दरम्यान स्पेल मध्ये भरपूर आणि चांगल्या दरम्यान बॉलिंग केली होती. ऋतुजाताई गोसावी यांचं मनापासून आभार. प्रोजेक्ट ताई नक्कीच गोसावी यांचं देखील मनापासून आभार. श्रीमती नक्कीच विजयाताई गोसावी यांचं देखील मनापासून आभार. पृथ्वीराज तुषार गोसावी यांचं देखील मनापासून आभार. आणि त्याच्यानंतर विश्वजित केतनजी गोसावी यांचे देखील मनापासून आभार. रजा घेत असताना सर्व आमच्या नक्कीच पाहुणे आमच्या नक्कीच त्याच्यामध्ये आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने होत्या. त्या सर्व नक्कीच महिला भगिनींचा आणि आमच्या पाहुण्यांचा मनापासून आभार. ज्याने नक्कीच आपला बहुमूल्य वेळ दरम्यान या नक्कीच मानाच्या सन्मानाच्या सेगर रोड प्रीमियर लीग साठी नक्कीच उद्घाटन सोहळ्यासाठी आपला वेळ दिला त्याबद्दल पाहुण्यांचा मनापासून आभार. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकूण 6 सामना लीग स्टेजच्या माध्यमातून आपण 6 सामन्यांचा आनंद घेणार आहोत. म्हणजे भरपूर चांगली मजा आजच्या दिवसामध्ये आपल्याला मनीष पाटील नक्कीच पाहायला मिळणार आहे. हा चेंडू बघितला आणि जाऊ दिला अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर एकूण 16 आकड्यावरती. टायनस क्रिकेट.इन माध्यमातून तुम्हाला युट्यूब वरती टेलिकास्ट पाहायला मिळेल आणि लाईव्ह स्कोर देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. ते देखील आमच्यासोबत जॉईन आहेत टायनस क्रिकेट.इन माध्यमातून. यावेळेचा फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर आहेत उपस्थित. बाजूला चेंडू त्यांना बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार दर्शदार सिंहगड प्रीमियर लीगचा हा पहिला षटकार. सिक्सरला संघाची धावसंख्या 22. 22 धावा स्कोर बरोबरती. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातील. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल करत असताना षटकार आल्याच्या नंतर सिक्सर आल्याच्या नंतर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा आता मात्र संपर्क नाही. चांगला चेंडू. साकिंगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. अभिजित जो सलामीला आला होता आणि 1 डाऊन साठी या दरम्यान बघतो आपण बॅटर आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये सुरेश. चांगली मॅच होणार आहे. 6 षटकांचे सामने आहेत. त्या अनुषंगाने भरपूर चांगला गेम आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. गतवर्षी देखील सीझन 1 मध्ये आपण भरपूर चांगला क्रिकेट अनुभवला सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि सीझन 2 मध्ये आपण आहोत. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. यावेळेचा फटका तर चांगला आहे. टर्न करण्याचा प्रयत्न हवेत खेळत शॉट. तिथे फिल्डर आहेत उपस्थित. चूक होणार नाही. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना बॅटर आउट. अभिजित बाद झाला. जो 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर अखेरीस सचिन भाऊ मोरे प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 आकड्यावरती. डबल 22 2 विकेट्स. 2 खेळाडू बाद. संघाची धावसंख्या 22 आहे स्कोर बोर्ड वरती.
तर डेन्स ब्रेकर मैदानाच्या बाहेर आलेत. महेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती बॉलर संग्राम आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या 3 ओव्हर अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एवढ्या काय नक्कीच आपल्याला चांगल्या धावा पाहायला मिळत नाहीयेत. सुरेश साकिंग इनला दरम्यान आपल्याला बॅटर पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू बापूला जाऊन कट करत असताना भरपूर सुंदर हा शॉट होता. तिथे पॉइंट मध्ये डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. चांगले फिल्डिंग देखील झाले. चेंडू चेतून फेक करेपर्यंत बॅकअप साठी कव्हर साठी तिथे खेळाडू कोणी उपस्थित नव्हते. ओव्हर थ्रो झालाय आणि त्याचा फायदा आता मात्र लगेचच दोन्हीही बॅटर घेत असताना जिथे होती सिंगल तिथे मात्र या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 24. 24 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चोवीस धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. अपील स्ट्रॉंग पाहायला मिळते आपल्याला. एलपीडब्ल्यूशी आणि ती स्वीकारली. अंपायरने देखील बदलावा लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. 1 more विकेट डाऊन. बॅटर आउट. सुरेश ला दरम्यान बदलावा लागणार आहे मैदानाच्या बाहेर. थर्ड अंपायर आमच्या नक्कीच यावेळेस असणार आहेत. टेलिकास्टच्या माध्यमातून जर विचार केला तर tenniscricket.in ही स्पर्धा कव्हर करतोय. नक्कीच योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आता मात्र थर्ड अंपायर देतील. बघूया निर्णय काय असणार आहे. यापुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना लगेचच टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सामना असणार आहे फलंदाज बाद आहे तुषार हनमगर स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे साया फार्मा रायडर्स. गणेश जाधव नक्कीच त्या टीमचे ऑनर आहेत आणि सन्माननीय तुषार हनमगर नक्कीच या टीमचे ऑनर असणार आहेत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस असणार आहे. दोन्ही टीम चे कॅप्टन आहेत. आपण लगेचच संपर्क साधायचे. अक्षय माने आलेत. अक्षय माने न्यू माने नवीन बॅटर मात्र सामना पण भरपूर दरम्यान मंद गतीने सुरू आहे. देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जास्त वेळ घेऊ नका कारण का ऑलरेडी आपण आज मागे आहोत कारण का आज उद्घाटन सोहळा होता आणि भरपूर उशिरा सामने सुरू झालेले आहेत. परंतु थोडं सहकार्य करा. सिक्सर चेंडू दरम्यान यूज केले जात आहेत. या स्पर्धेसाठी फटका त्या चांगला आहे. तिथे समोर फिल्डर देखील उपस्थित आहेत. ऑन्ट्रेसचा हा शॉट होता. भरपूर सुंदर खेळले होते फटका. बॅटर तोपर्यंत मिळणार आहे दावीत न बघतो आपण एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती 25 धावा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे समोरच्या दिशेनं कॅच होतं मात्र चेंडू डीप मध्ये तिथे पॉइंटला सल्ला फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली. फेक देखील तेवढी सुंदर होती. 2 धावा वेगानं कंप्लीट करत असताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते 2 बॅटर मध्ये. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 27 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत.
धावा बनवणं एवढं सोपं किंवा इझी नसणार आहे. बापूला जाऊन कट करायचं होतं पुन्हा एकदा बॅटरला. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये कारण का चेंडू भरपूर ऑफस्टिकच्या बाहेर होता. अंपायरचा इशारा येत असताना व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 28 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पुढील चेंडू यावेळेस अपरकट करायचं होतं बॅटरला. मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झालेला नाहीये. टायमिंग एवढं चांगलं नव्हतं. दाबीतनं फक्त एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 29. 29 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. सचिन भाऊ मोरे युवा मंच हा संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना षटकातील पुढील चेंडू. या दरम्यानचा हा देखील चेंडू आता चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिमाने दर्जेदार चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. भरपूर चांगली बॉलिंग करत असताना या पहिल्याच्या दरम्यान सामन्यामध्ये चंदनगड स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ अक्षरशः हावी झाला. पहिल्या नक्कीच आपण जर षटकांचे विचार केले तर पहिले 4 षटका कंप्लीट झालेत आणि सचिन भाऊ मोरे युवा मंचच्या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 29 धावा 3 खेळाडू बाद अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 29 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सज्ज राहायचं आहे. लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टन या गोष्टीची नोंद घ्यावी. यावेळीचा फटका चांगला आणि या फटक्यांची गरज देखील असणार आहे कारण का पहिल्या 4 ओव्हर मध्ये एवढ्या काय चांगल्या धावा बनवू शकला नव्हता आणि आता मात्र इथनं सचिन भाऊ मोरे युवा मंचचा संघ इथनं या दरम्यान धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. चौकार आलाय. त्या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. स्कोर 33 इन अ बोट. 33 धावा स्कोर वरती. सॅकिंग एंडला बॅटर महेशच्या बॅट मधून ऑलरेडी आता मात्र चौकार आला. षटकातील पुढील चेंडू तो मध्ये विकेट देखील फटका सुंदर तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चूक मात्र होणार नाही. अप्रतिम झेल परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 14 लागत असताना सचिन भाऊ मोरे युवा मंचच्या टीमला बॅटर आउट. चला नेक्स्ट बॅटर आपण लवकर या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर आलाय. पोलीस मित्र सागर. प्रत्येकी टीम मध्ये गत वर्षी देखील आपण एक संकल्पना बघितली का प्रत्येकी टीम मध्ये एक नक्कीच पोलीस अधिकारी म्हणा नक्कीच किंवा पोलीस मित्र म्हणा नक्कीच असं एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. गत वर्षी देखील ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल. या देखील वर्षामध्ये ही संकल्पना आहे. यावेळेस हा चांगला चेंडू आणि तेवढीच चांगलं फिल्डिंग देखील. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर 35. सचिन भाऊ मोरे युवा मंच हा संघ पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना
35 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 5व्या षटकाचा गेम मार्गस्थ असताना 6 षटकांची आपल्याला प्रत्येकी सामना पाहायला मिळेल. चांगला चेंडू समोर प्लेसमेंट देखील तेवढी सुंदर. त्याचा फलंदाज उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. त्याचा फायदा लगेचच घेत असताना दोन्हीही फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला चांगली पाहायला मिळते. दोघांमध्ये कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. कारण का धाव घेण्यासाठी कॉर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. यस नो वेट या शब्दांचा वापर होणं खूप महत्वाचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटचा नक्कीच महत्वाचा पार्ट आहे कॉर्डिनेशन. नाही तो कॉर्डिनेशन आपल्याला दरम्यान पाहायला मिळतोय दोन्ही बॅटर मध्ये. षटकातील पुढील चेंडू आउट साइड एज लागते. चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये फील्ड होतो. डावीतनं फक्त एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 38 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 50 ते 55 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनवणं गरजेचं असेल. प्रयत्न सुरू आहेत. फुलटॉस टर्न करण्याचा प्रयत्न होता. फटका तर भरपूर सुंदर. तेवढीच चांगली फिल्डिंग तिथं आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी करा फिल्डिंग झाली. फिल्डर करा मात्र लगेच चेंडू कव्हर केला तिथं. धावा इथनं मिळणार या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावा स्कोर बरोबर 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 वर्षाखेरीज संघाची धावसंख्या धापलगवती आपल्याला पाहायला मिळते 40 धावा. सचिन भाऊ मोरे युवा मंच हा संघ पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत 4 षटकांच्या अखेरीस 10च्या सरासरीनं 5 षटकांच्या अखेरीस माफ करा 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. चांगली बॉलिंग आतापर्यंत प्रत्येकी बॉलरनं केली आहे. भरपूर सुंदर आणि चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे या पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टन रेडी राहायचं आहे. मॅच क्रमांक पहिली ग्रुप ए च्या आपल्याला नक्कीच ही पहिली मॅच पाहायला मिळते. दरम्यानचा हा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर सुंदर आणि चांगली बॉलिंग आतापर्यंत या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बॅटची मागणी केली जाते. लकी बॅटना दरम्यान काही धावा इथं बोलल्या जातील का कारण का धावांची ऑलरेडी गरज आहे. 5 वर्षाखेरीज संघाची धावसंख्या फक्त 40 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत आणि 6 वर्षी मॅच आहे. इथनं 60+ धावसंख्या बनवणं गरजेचं असेल. तेवढ्या काही जास्त धावा आपल्याला पाहायला मिळत नाही आणि मे महिना देखील आहे. एवढ्या कडक उन्हामध्ये खेळणं आणि धावा बनवणं एवढं सोपं नसणार आहे. भरपूर मेहनत करावी लागणार आहे. षटकातील पुढील चेंडू भन्नाट वेगाने चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. काय चेंडू होता का लेंथ होती. भरपूर वेग आहे. व्हेरिएशन देखील भरपूर चांगला पाहायला मिळतो. फिटनेस देखील दरम्यान भरपूर सुंदर आहे. बॉलिंग करत असताना अंतिम षटकामध्ये संग्राम सेकंड स्पेल मध्ये आलाय. संग्रामनं पहिल्या देखील स्पेल मध्ये भरपूर चांगली बॉलिंग केली होती. त्याने एकूण पहिल्या स्पेल मध्ये धावा खर्च केल्या होत्या. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि हा देखील त्याचा आपल्याला स्पेल भरपूर चांगला पाहायला मिळतोय. 3रा षटक नक्कीच त्याने आता आलं होतं आणि त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. आमच्या स्कोअर आम्हाला माहिती आहे थोडंसं करेक्शन आहे. 7 रन त्यानं खर्च केल्या होत्या. यावेळेचा फटका सुंदर आहे. समोरच्या दिशेला अप्रतिम दर्जेदार हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. सांड अँड खेळ्यावरचा खडेखडे हा शॉट आहे. सिक्सर. नेक्स्ट टीमच्या दोन्ही कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल की त्यांनी टॉस बॉक्स जवळ यायचंय.
सिक्सरनं संघाची धावसंख्या 46, 46 धावा. अशाच काही फटक्यांची नितांत गरज असणार आहे. नेक्स्ट बॉल. संग्रामचा हा चेंडू भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला कॅच होतो. पुन्हा एकदा मोठा फटका बॅटरला, मात्र रनआउट इथनं मिळणार. विकेट परतावा लागेल बॅटरला. मैदानाच्या बाहेर विकेटचं पतन खेळाडू बाद. चला नेक्स्ट बॅटर आपण थोडस लवकर आगाई करा. प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. प्रत्येकी टीमनं नक्कीच प्लेइंग लिस्ट देणं आमच्यापर्यंत दरम्यान पोहोचवणं गरजेचं असणार आहे. स्कोर एकूण 46, 46 धावा. 46 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. मयूर आलेत. लास्ट ओव्हर आहे. 6 ओव्हरची मॅच. पहिल्या 5 ओव्हर मध्ये 40 धावा बनवल्या होत्या. नेक्स्ट बॉल. गोटापाचा होता. पूल करण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. धावा देखील इथं दरम्यान चांगल्या मिळू शकल्या असं मात्र अप्रतिम झेल. कार्बन कमाल कॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त झेल तिथे पकडला गेला. परतावा लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. अप्रतिम आणि दर्जेदार झेल. फलंदाज बाद. मयूरनं मात्र अप्रतिम आणि सुंदर झेल तिथे पकडला. अक्षयचा. संघाची धावसंख्या 46 मध्ये थांबली आहे आणि खेळाडू एकूण बाद झाले तर 6. न्यू बॅटर समीत जोशी आता मात्र टीमचे कर्णधार संघनायक आलेत. समीत बरोबरती पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सचिन भाऊ मोरे युवामानच्या टीमने धावा बनवल्या. 48-49 टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. तद्वारा आपण त्याच्या अगोदर जाऊया टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन आणि आमच्या अँकर रेश्मा मॅडम देत असतील टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. मंडप डेकोरेशनचे दरम्यान सदस्य कुठे असेल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मंडप डेकोरेशनचे सदस्य कुठे असेल तर आपण संपर्क साधा. नेक्स्ट टॉस साठी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट आहे की टॉस बॉक्स जवळ यायचंय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सचिन भाऊ मोरे युवा प्रतिष्ठान 49 धावांचं टार्गेट दिलं गेलेलं आहे.
लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. अगोदरच आपण वेळापत्रकापासून थोडासा उशिरा चाललोय आणि लगेचच मी विनंती करतो दोन्ही टीमचे कॅप्टन्स येतील, जसा तुम्हाला पुकार दिला गेलेला आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाणार. आमच्या टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत रेश्माजी मयेकर. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स आणि दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपल्या सोबत आलेले आहेत. आणि सोबतच अमोलजी कबाडे जे आंतरराष्ट्रीय कबड्डी प्लेयर आहेत. सर स्वागत आहे तुमचं सिंहगड प्रीमियर लीग मध्ये. आणि अमोल सरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. सर प्लीज डू दी ऑनर. कॉल कोणत्या टीमचा असेल? सायरस फार्मा रायडर्स यांचा कॉल असेल. काटा की छापा? Tell is a call, yes. Tell is a call, and let's see what it is, and it's a heads. सर तुषार हनमगड यांनी हे नाणेफेक जिंकलेलं आहे. सगळ्यात आधी सांगा, किती पहिलीच मॅच आहे, किती एन्जॉय करणार आहात सिंहगड प्रीमियर लीग? खूप जास्त एन्जॉय करणार आहोत, कारण ज्या टुर्नामेंटची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण झालेला आहे. त्यामुळे बघा, वो घडी आ गई आणि आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सोने पे सुहागा नाणेफेक जिंकलेले आहात. नाणेफेक जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करणार आहोत. उन्हा एकदम डोक्यावरती आलेला आहे आणि नक्कीच पुण्याचं ऊन म्हटलं की थोडंसं पारा जास्त आहे. आणि हा जो पारा जास्त वरती झालेला आहे तशीच तुमची बॅटिंग आणि फिल्डिंग आम्हाला बघायला भेटणार आहे का? येस, डेफिनेटली. थँक्यू सो मच. सर, नाणेफेक किती इम्पॉर्टंट होती तुमच्यासाठी आणि टॉस जिंकलं असतात तर काय घेण्याचा निर्णय असता? टॉस जिंकला असता तरी आम्ही फिल्डिंगच घेतली असती फर्स्ट. आणि आता तुम्हाला करायची आहे मग काही स्ट्रॅटेजी मध्ये चेंजेस, काही वेगळेपण? बॅटिंग आली तरी काय प्रॉब्लेम नाही. काय वाटतंय ह्या पिच वरती किती रन्स पर्यंत तुम्ही काढू शकता? 55 to 60. 55 to 60 म्हणजे अगदी रंगतदार मॅच आम्हाला बघायला भेटणार आहे. हो, नक्कीच. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. आणि अमोल सर आपल्या सोबत काही दोन शब्द बोलणार आहेत. दोन्ही टीमांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि आता मिळणार आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री. चला आपण सुरुवात करूया आजच्या या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगची. तर 49 धावांचं टार्गेट दिलं गेलेलं आहे आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी दोन बॅटर्स मैदानात आहेत. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा मेंबर लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आहेत, कारण खेळाडूंची अचूक नावं आणि स्कोर चेक करणं हे त्या एक्स्ट्रा मेंबरचं काम असेल. आपण पाहतात संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित सिंहगड रोड प्रीमियर लीग. मी मनीष पाटील भाईंदर सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्यासोबत तुम्ही पहिल्या डावामध्ये आवाज ऐकला तर राहुलजी भोईर माने यांचं, आणि आमच्यासोबत को अँकर आहेत रेश्माजी मयेकर नवी मुंबई. सर्व टेनिस.in ची टीम देखील चांगलं काम करते आणि या गोष्टी महत्वाच्या. आमचे धावासंख्या लेखक आमच्या सोबत आहेत मिस्टर अजय, यांच्या वतीने धावासंख्या लेखन केलं जातं. आमचे डिस्क जॉकी आहेत जे आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. ते म्हणजेच मालोजी आणि मालोजीच्या सोबत असणार मनोज. हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये 49 धावांचा पाठलाग करणार आहेत. आणि बॉलिंग चेक 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 चेक. यावेळेस ड्राईव्ह केलाय, खूप चांगल्या पद्धतीने बॉल जातोय डीप मिड विकेट रिजन क्षेत्राची त्या ठिकाणी पोहोचेल. फेक करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. सन्माननीय सुशांत भाऊ पोगळे मित्र परिवार या ठिकाणी दाखल झालेले आहे. त्यांचं आम्ही सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, ज्या क्रिकेटच्या स्पर्धेने मात्र प्रत्येक क्रिकेटपटूंना वेळ लावलेला आहे आणि या उन्हाच्या तडाख्यात सुद्धा क्रिकेटला खूप चांगलं खेळलं. बॅकफुटला जाऊन बॉल टॅप केलं, बॉल जाईल पॉईंटला क्षेत्र त्या ठिकाणी पोहोचेल. तोपर्यंत थ्रो वाईडिश होता. त्या ठिकाणी बॅकअप फिल्डर असल्या कारणाने फक्त एकच धाव मिळू शकलेली आहे.
सिंगल्स या स्पर्धेचं महत्वपूर्ण गमक आहे, कारण 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला फोर्स आणि षटकार यासोबतच सिंगल्स डबल्सवर देखील विश्वास ठेवावा लागतो आणि कदाचित तोच प्रयत्न मनोज आणि त्याच्यासोबत युवराजचा राहिलेला आहे. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असेल बॅटर तयार. ऑन साइडला बरोबर रोटेट केलं, नटरा स्टाईल बॉलला हुक केलं, पाठवलंय बॅकवर्ड बॉल सीमा रेषा पार, 4 धावांसाठी चौकार. सन्माननीय श्रीकांत जगताप जे नगरसेवक आहेत आणि त्यांच्यासोबत सन्माननीय त्यांचे सहकारी बंधू हेमंत भाऊ जगताप यांचं आगमन झालेलं आहे. श्रीकांत भाऊ जगताप आणि हेमंत भाऊ जगताप या मान्यवरांचं करतो मी मनपूर्वक स्वागत. वेलकम सर. हलका त्याने बॉलला स्टीअर केले, बॉल जाईल गलीला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते, कारण महत्वाचं आहे, कारण या षटकामध्ये मात्र चौकार देखील आलेला आहे आणि तो आत्मविश्वास दुणावला गेलेला आहे. जेव्हा 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 49 धावांचा पाठलाग करत असतो, 8 धावांच्या प्रति षटकामागे धावा गोळा करायचे असतात आणि त्यावेळेस जेव्हा प्रति षटकामध्ये एक चौकार येतो किंवा एक षटकार येतो, तो आत्मविश्वास जोडतो. धावफलकावर धावा लावल्या गेलेल्या आहेत आतापर्यंत 7 धावा. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण खूप स्ट्रॉंग आहे आणि ते स्ट्रॉंग करावं लागेल. नो बॉल्स वाईट बॉल पासून थोडंसं लांब राहावं लागेल, कारण धावसंख्या तितकीशी बनवली गेलेली नाहीये आणि कदाचित तो आढावा नाहीये या दोन्ही संघांना की या खेळपट्टीवर किती धावा बनवायला हव्यात आणि यानंतर मात्र पुढचे जे संघ येणार त्यांना कदाचित तो अभ्यास होईल की किती धावा बनवल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून दुसऱ्या डावामध्ये आपल्याला तितकासा दबाव उडावला नाहीये. सन्माननीय श्रीकांत भाऊ जगताप आणि सन्माननीय हेमंत भाऊ जगताप यांचं आगमन. स्टेप आउट झाले, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला स्विंग केलं, क्षेत्ररक्षक नाही, गॅप मधून बॉल सीमारेषा बाहेर जाईल, लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर होतोय, 4 धावांसाठी चौकार. क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते, कारण चंदनभाऊ कड यांचा संघ तुम्हाला काय मिळतोय, जबरदस्त बॅटिंग आणि पहिल्या डावामध्ये तितकंच चांगलं त्याला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी पाहायला मिळाले आणि त्याचमुळे एक चांगल्या पद्धतीने प्रतिकार केला होता. पहिल्या षटका समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी अजून 30 बॉल्स मध्ये गरज आहे. जिंकण्यासाठी 37 धावांची, 30 बॉल्स 37 धावांची गरज. आपण पाहत आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धा 2 संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. सचिन भाऊ युवा मंच ज्यांचे संघमालक सचिन भाऊ मोरे आणि चंदन कड स्पोर्ट्स फाउंडेशन यांचे संघमालक चंदन भाऊ कड पाटील. तर सन्माननीय श्रीकांत भाऊ जगताप आणि सन्माननीय हेमंत भाऊ जगताप यांचं आगमन मंचाच्या दिशेने होते, त्यांचं मी करतोय मनपूर्वक स्वागत. ज्यांचं मार्गदर्शन सहकार्य या स्पर्धेला मिळालेलं आहे. धावसंख्या 12 झाली आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज, बहुत शिल्लक असतील 30. दोन्ही एंडने खेळण्याची संधी या ठिकाणी मिळते आणि त्याचमुळे गोलंदाजाला ऍडव्हान्टेज आहे, फलंदाजाला ऍडव्हान्टेज आहे. टर्फ विकेट आहे, टर्फ विकेट असल्या कारणाने बॉलला तितकासा बाउन्स मिळत नाही. पण जसं आपण पाहिलं सकाळी पिच रिपोर्ट केलं तर टणक खेळपट्टी असल्या कारणाने बॉलला बाउन्स मिळते. जरी कॉन्क्रीटची खेळपट्टी नसेल तरी सुद्धा मात्र या ठिकाणी असं तो फील येत असेल की तुम्ही कॉन्क्रीट खेळपट्टीवर घेताय, कारण जबरदस्त पिच बनवली गेलेली आहे. कारण 7 दिवस या खेळपट्टीवर तुम्हाला खेळायचा आहे, त्यामुळे तसा दर्जा या ठिकाणी खेळपट्टीचा पाहायला मिळतोय. तर हॅट्स ऑफ जे पिच क्युरेटर त्यांनी एक चांगलं काम या खेळपट्टीसाठी केलेलं आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मिस्टर रमेश बॉलिंग ट्रॅकवर असेल, जो आमच्या मुख्य मंचांच्या एंडने स्टार्ट घेतोय आणि स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल मालूजी. क्या बात आहे, दर्जेदार डिफेन्स, तितकाच चांगला बॉल आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने डिफेन्स केलं जातं. महत्वाचे आहे, कारण हातामध्ये बॅट असताना प्रत्येक बॉलवर हवी होताना प्रतिस्पर्धी गोलंदाजावर लक्ष देणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि यावेळेस पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय, कुठेतरी अचंबित केलंय बॅटर्सला आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. मनस्थिती तुमची सकारात्मक असणं गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र सकारात्मक एनर्जी पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ड्राईव्ह बॉलला पाठवलं, स्वीपर कव्हर सीमारेषा पार, 4 धावांसाठी नेट प्रदीपक चौकार. ग्रेट शॉट, भरपूर चांगला आपल्याला फटका पाहायला मला बागपूरला जाऊन कट करत असताना आणि स्क्वेअर कटचा एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. पॉवर प्ले सुरू आहे मनीष पाटील आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशीच बॅटिंग करावी लागेल. टार्गेट एवढं मोठं नाहीये, मात्र इथनं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड न मात्र सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर भरपूर चांगला खेळ करतात. चांगली सुरुवात, चांगलं क्रिकेट. 16 धावा झालेल्या आहेत. मालोजीचं दर्जा क्रिकेट पाहायला मिळते, कारण ग्राउंड स्ट्रोकवर देखील तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे आणि खूप चांगला क्वालिटी स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला मालोजीच्या बॅटमधून. धावसंख्या 16. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, ओव्हर द विकेट मालोजीसाठी.
स्टेप आउट झाले. काय आत्मविश्वास आहे, बॉलला उडवू नये, लॉंग ऑफ सीमारेषा बार आणि बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा चौकार. ग्रेट बॅटिंग, अप्रतिम आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. याच्या अगोदर आपण बघितलं स्क्वेअरकटचा फटका भरपूर चांगला आणि आता मात्र फक्त आपण कव्हरला बीट करून हा शॉट खेळला गेला. सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड शॉट भरपूर चांगले आणि परफेक्ट खेळत असताना टायमिंग बेमिसाल. बघा हवेचा झोप तितकासा या मैदानावर नाहीये, त्याचमुळे फलंदाजांचा विश्वास जास्तीत जास्त ग्राउंड स्ट्रोकवर राहिलेला आहे, जो पहिल्या डावापासून आपण पाहत आलेला आहोत. धावसंख्या 20 झाले. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा जागावरील स्ट्रोक साठी इम्प्रोवाइज केलं स्वतःला. बॉलला ग्लाइड केलं, बॉल पाठवलाय शॉट थर्ड मॅन रिजन मध्ये. एक धाव तर मिळणार आहे. एका धावेची वर. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. मालोजीचं एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते आणि त्याची साथ देतो युवराज, ज्याच्यामध्ये देखील 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळतात. युवराज खेळतो 10 धावांवर आणि मालोजी खेळतोय 11 धावांवर. चांगलं क्वालिटी क्रिकेट या दोन्ही बॅटरच्या वतीने पाहायला मिळालंय आणि गोलंदाज मात्र त्या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतात, पण त्याचं स्ट्रगल मात्र सक्सेस मध्ये परावर्तित होत नाहीये. 49 धावांचा पाठलाग करताना दर्जेदार षटक हाताळली जाण्याची गरज होती, पण मात्र तसं काही आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून पाहायला मिळालं नाहीये. सचिन भाऊ मोरे संघ या ठिकाणी थोडासा दडपणात. बॉलर तयार. यावेळेस बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. हलकासा बॉल उशिराने डिलिव्हर केला. बॉल जाईल गलीमध्ये. क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये तयार होता. एकदा मीटर धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 22 वर. 22 रन्स ऑन बोर्ड. शैलेंद्र भाऊ निवंगुडे यांचं देखील आगमन. 2-2 गॉगल्स त्यांच्याकडे आम्हाला पाहायला मिळतात आणि एक चांगलं व्यक्तिमत्व. बघा मॅन ऑफ द मॅचचं स्वरूप देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सिंहगड स्पोर्ट्सच्या वतीने तुम्हाला इनर, एक ड्यू आणि एक टी शर्ट देऊन तुम्हाला गौरवण्यात येणार आहे. सिंहगड स्पोर्ट्स आभार स्पॉन्सरशिप केल्याबद्दल. पुन्हा एकदा क्वालिटी दर्जाचा स्क्वेअर कट पाहायला मिळतो. बॉल जाय स्वीपर करायला क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. एकदा मिळते. बघा जेव्हा ठेस लागते तेव्हा माणसामध्ये सुधारणा होत असते आणि कदाचित ती सुधारणा आता पाहायला मिळते. सचिन भाऊ मोरे संघाच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ते म्हणजे 24 बॉल्स मध्ये 26 धावांची आणि जवळपास पहिला भारी आहे या सामन्यावर ते म्हणजे चंदन भाऊ कड स्पोर्ट्स फाउंडेशनचा. कारण दर्जेदार क्रिकेट, चांगल्या दर्जाची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण पहिल्या डावामध्ये आणि या दुसऱ्या डावामध्ये खूप चांगलं एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट फलंदाज मालोजी आणि युवराजचं. अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळतो. भरपूर चांगली बॅटिंग करत असताना टार्गेट जरी मोठं नसलं तरी देखील मात्र सुरुवात जी हवी होती ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये एवढी चांगली बॅटिंग झाली नव्हती, त्याचं कारण चांगली बॉलिंग झाली होती. तर आता आपल्याला दुसऱ्या डावामध्ये भरपूर सुंदर आणि अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. सीझन 2 मध्ये आपण आहोत. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य अशी फुलपूस क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपण आहोत आणि नक्कीच पुणे शहरातील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गतवर्षी देखील मनीष या स्पर्धेचं दमदार आणि दर्जेदार आयोजन आपण बघितलं आणि या देखील सीझन मध्ये आपल्याला भरपूर चांगलं आयोजन पाहायला मिळतोय सिंहगड प्रीमियर लीग च्या माध्यमातून. दर्जा प्रस्थापित केलाच आहे, कारण प्रत्येक संघामध्ये एक पोलीस दलातील कर्मचारी अधिकारी आहे आणि ही देखील महत्वपूर्ण संकल्पना या संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य पुलपिच क्रिकेट स्पर्धेची आणि त्याचमुळे या क्रिकेट या स्पर्धेने एक वेगळी उंची प्राप्त केली. पुणे क्रिकेटमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रातल्या क्रिकेटमध्ये आणि या नवनवीन उपाय होऊन आला पाहिजेत आणि खडकवासला विधानसभा क्षेत्र आणि पर्वती विधानसभा क्षेत्र या ठिकाणच्या क्रिकेटपटूंना एक मोठा व्यासपीठ मिळावं आणि त्यासाठी ही पहिली लीग सिस्टम जी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते जी या तरुणांना कुठेतरी एकत्र घेऊन येते आणि चांगला क्रिकेट त्यांना खेळण्याची संधी मिळते. आता गरज आहे जिंकण्यासाठी 26 धावांची बॉल शिल्लक असतील 24 या ठिकाणी. आता पाहायला मिळतं तुषारची बॅटिंग नवीन बॉलर तुम्हाला बॉलिंग टॅकवर पाहायला मिळतं जो तयार होतो मेन गेट एंडने. तुषारवर आता लक्ष असेल कारण आता पहिले 2 गोलंदाज मात्र तितकीशी प्रभावित करणारी गोलंदाजी करू शकले नाही, पण आता तुषारला मात्र त्या गोष्टीचा विसर करून या षटकामध्ये आपल्या संघाला कसा वर आणण्याचा प्रयत्न करता येईल तो करावा लागणार आहे. कारण क्रिकेटमध्ये वेगवेगळे खेळाडूच्या माध्यमातूनच क्रिकेटचा खेळ खेळला जातो. आपल्या संघाचा एक चांगला खेळ बनवला जातो. मला जाऊ दिले एक छेडखानी केल्याने या ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर बॉल रोटेट होतोय, वाईड लाईन ओलांडतोय आणि एक धाव बोनसची मिळते ती म्हणजे स्टीम चंदनकड पाटील या स्पोर्ट्स फाउंडेशनला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 25 रन स्टिल रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. नाईस क्रिकेट प्लेड बाय मालोजी अँड युवराज आय मस्ट से. मला तयार ओव्हर विकेट. पुन्हा एकदा ऑन दी टोज बॉलला टॅप केलंय. बॉल जाईल कव्हर पॉइंटला त्या ठिकाणी एक धाव मिळेल एका धावेची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर.
तुषार हळमगर स्पोर्ट्स फाउंडेशनचे मालक सन्माननीय तुषार हळमगर यांचं आगमन व्यासपीठावर होते, त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. वेलकम सर, एन्जॉय सिंहगड रोड प्रीमियर लीग. चांगले क्रिकेट, चांगले मान्यवर आम्हाला प्राप्त झालेले आहेत. या उन्हाच्या उकाड्यात देखील या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. तुमचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. बघा, लेट पण थेट अशी एंट्री आहे सिंहगड रोड प्रीमियर लीगची आणि या सीझनमध्ये दुसऱ्यांदा. आणि उन्हाचा उकाळा जरी असला तरी देखील प्रत्येक खेळाडू आत्मीयतेने खेळतोय संघमालकाच्या प्रतिष्ठेसाठी. ही देखील एक जबाबदारी जाणीवच आहे. सर्व खेळाडूंचं देखील तितकंच कौतुक करावं तितकं कमी आहे. जास्त वेळ घेऊ नका, कारण आज 6 मॅचेस आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत, 6 षटकांच्या. आणि त्याचमुळे मात्र ही नम्रतेची विनंती असेल, कमी वेळ घ्या आणि चांगलं काही खेळा. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर तुषार. पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ मिडॉनला, त्याला बीट करून बॉल मागे जाईल. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे तोपर्यंत एकदा मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. हळूहळू का होईना कुठेतरी धावांचा पाठलाग समर्पक होतोय असं म्हणू शकतोय, कारण एकही विकेट अजूनपर्यंत डाऊन झाली नाहीये. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी तुम्हाला मालवची आणि युवराजची पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर तुषार तयार. फुलटॉस बॉल आहे, चार्ज केला ऑन साइड लॉंगला. क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत आहे. बॉल अडला जातोय पण एक धाव रोखू शकत नाहीये. एक धावीची वाढ आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. या ठिकाणी धावांचा पाठलाग अचूकतेने केला जातोय, कारण त्यांनी अभ्यास केलाय की कशा पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग करायला हवा आणि तसंच पाठलाग धावसंख्येचा केला जातोय. या गोष्टी महत्वाच्या आहेत. हा अभ्यास खूप महत्वाचा आहे, हा पूर्व अभ्यास खूप महत्वाचा आहे आणि तो पाहायला मिळतोय. तो म्हणजे चंदन भाऊकर पाटील या संघाचा. मला तयार तुषार. हवेत आहे बॉल, एरियल रूट घेऊन बॉल मिड विकेट सीमारेच्या बाहेर पडवायचं होतं, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि त्या ठिकाणी आउट आहे की नॉट आउट आहे. त्याच ठिकाणी अजूनही तो निर्णय स्पष्ट होत नाहीये की बॉल कॅरी करता सीमारेषा ओलांडली आहे की नाही ओलांडले. त्या ठिकाणी मात्र नक्कीच पंच जवळ येतील, चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील. तुर्तास एक चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा राहिलेला आहे. सचिन भाऊ मोरे युवा मंच आणि चंदनकर स्पोर्ट्स फाउंडेशन हे या दोन संघादरम्यान तुम्हाला सामना पाहायला मिळते. तर 3 पंच तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. कुणालजी ताजणे, गोपालजी वाघमारे आणि पवन सर हे 3 पंच तुम्हाला या सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये निरीक्षण करताना पाहायला मिळणार आहे. याच तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे या षटकार किंवा कॅच आउटच्या निर्णयासाठी, कारण बॉल कॅरी करताना बाउंड्री लाईन क्रॉस केलं आहे की नाही केलंय यासाठी आता tenniswicket.in च्या वतीनं तुम्हाला थेट प्रक्षेपण पाहायला मिळणार आहे. कारण दर्जा काय असतो tenniswicket.in, गुणवत्ता काय असते tenniswicket.in आणि मॅन पॉवर काय असते tenniswicket.in. खूप चांगल्या पद्धतीने 2014 पासून tenniswicket.in ने मात्र प्रत्येक क्रिकेटपटूंसाठी एक तरतूद बनवली की तुम्ही घर बसल्या देखील टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांचा आनंद घेऊ शकता. आणि गेल्या 8 वर्षांपासून मात्र अविरतपणे ते त्यांच्या सेवेची दाद देतात. खरंच महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या ठिकाणी बघा क्षेत्ररक्षक कॅरी करतोय बॉल, पण आता पाहूया तो बाउंड्री रोपच्या बाहेर की आत, कारण या मैदानावर हवेचा झोत तितका नाहीये. त्याचमुळे एरियल रूटचे स्ट्रोक्स तुम्ही एक्झिक्यूट करताना तुम्हाला ताकद झोकावी लागेल त्या स्ट्रोक मध्ये आणि कदाचित ती ताकद झोकली गेली नव्हती. त्याचमुळे बॉल अगदी बाउंड्री रोपच्या दिशेने आला, त्या ठिकाणी प्रयत्न झाला, पण अजूनही पाहूया निर्णय अपेक्षित आहे. आपण वाट पाहूया तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची. सकाळी सन्माननीय बाबाशेठ मिसाळ विशेष निमंत्रित सदस्य महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सोबतच माननीय श्रीमती ज्योतिवेणी किशोरदत्त गोसावी नगरसेविका पुणे शहर महानगरपालिका या सोबत होत्या. खूप चांगली संकल्पना. सन्माननीय श्रीयुत केतनदादा संभाजीराजे गोसावी उद्योजक विभागाचे अध्यक्ष आहेत संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे आणि संस्थापक श्रीयुत तुषारदादा संभाजीराजे गोसावी यांची देखील दूरदृष्टी आणि सिंहगड रोड प्रीमियर लीग 2022 चा हा पहिला सामना तुम्ही आम्ही सर्व एन्जॉय करत आहोत. यापुढचा सामना असणार आहे तुषार हळमगर स्पोर्ट्स क्लब वर्सेस सायास फार्मा रायडर्स.
चला लगेच दोन्ही टीम तयार राहायचंय. जसा हा सामना संपला लगेचच क्षेत्ररक्षण निवडलेल्या संघाने क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. तर या 6 धावा असतील. तर सॅमसंगचा एक मोबाईल सापडलेला आहे. आपले खिसे चेक करा आणि ओळख पटवून मोबाईल घेऊन जा प्लीज. नोट 8 आहे, सॅमसंगचा मोबाईल आहे. तर ज्या कोणाचा असेल आपले खिसे चेक करा, ओळख पटवून तो मोबाईल घेऊन जायचा. या 6 धावा असतील आणि या 6 धावांच्या वाढीन धावपाला पोहोचतोय ते 30 या आकड्यावर. बॉल्स फेकून झाले त्या षटकात आतापर्यंत 4 बॉल्स फेकून झालेले आहेत. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. तर महाग पडलाय तुषार असं म्हणायला हरकत नाहीये. दरम्यान धावफलकावर धावा आहेत 33. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. एक चांगलं क्रिकेट मालोजी आणि युवराज या 2 बॅटरच्या वतीने पाहायला मिळाले. तुषार पुन्हा एकदा बॉलिंग टॅकवर तयार होतोय. ओव्हर द विकेट ऑन साइड ला स्लॉक स्वीप. पुन्हा एकदा एरियल रूट देऊन बॉलला पाठवायचं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बॉलवर पोहोचला जरूर होता, पण शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवू शकला नाहीये. पण या धावा मिळतील एका धावेची वाढ धावसंख्येतून पोहोचते 34 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 18. जबरदस्त क्रिकेट मालोजी आणि युवराजचा. आणि बघा पहिला सामना असताना कुठलाच दबाव न घेता कुठलंच दडपण न घेता एक चांगलं क्रिकेट या 2 बॅटरच्या मधने खेळलं गेलं आणि त्याचमुळे महत्वाचं असतंय, कारण म्हणतात ना की वेल बिगन इज हाफ डन. आणि त्याचमुळे कुठेतरी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीने धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 34 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. 5 बॉल झाले तसं या ठिकाणी सूचना आलेली आहे. थोडसा 5 बॉल्स झालेले आहेत. 1 बॉल बाकी आहे, कारण या ठिकाणी थोडीशी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील तांत्रिक अडचण आली आहे. त्याचमुळे 1 बॉल बाकी आहे. आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आमच्या स्कोररच्या वतीनं. अजून 1 बॉल बाकी आहे. तसदी बदल क्षमस्व. चला आपण मॅच ऑन ठेवूया. दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 34 धावा. 34 रन्स. स्टील 15 रन्स आर रिक्वायर्ड टू विन. चांगलं क्रिकेट चंदन कड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने खेळलं गेलेलं आहे. ऑल इज वेल म्हणजेच काय, फिल्डर्स, बॉलर्स आणि बॅटर्स या तिघांचा एक चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि त्याचमुळे त्या कॉम्बोच्या आधारावर एक चांगला पाठलाग धावांचा केला जातोय आणि क्वालिटी क्रिकेट महत्वाचं आहे. कारण गवताच्या मैदानावर तुम्हाला खेळण्याची संधी खूप कमी वेळा मिळते, पण जेव्हा तुम्ही पुणेमध्ये असता, पुणेमध्ये 4 ते 5 असे ग्राउंड्स आहेत ज्यावर खेळणं खरं तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असते. आणि या क्रिकेट विजन अकॅडमीच्या ग्राउंडवर खेळण्यासाठी हे सर्व 16 संघातील खेळाडू सज्ज झालेले आहेत. त्यातला हा पहिला सामना तुम्ही पाहताय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या या पर्व दुसऱ्यातल्या पहिल्या दिवसाचा शेवटचा बॉल असेल. या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल अशी देखील सूचना मी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 34. फुलटॉस बॉल आहे. बॅट अँड पॅड मधला ड्राईव्ह केलाय, बॉलला पटवले लॉंग ऑफला क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतोय. त्या ठिकाणी हलकासा फंबल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि एका धावेला 2 धावांमध्ये बदलण्यात येतात. त्या ठिकाणी 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीत धावफलका धावा 36. जिंकण्यासाठी गरज आहे 13 धावांची. बॉल शिल्लक असेल 18. चला मी विनंती करतोय त्या नेट्सवर आपण सराव करू नये अशी विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय सर्व टेनिस क्रिकेटपटूंना. टेनिस क्रिकेटपटूंना विनंती असेल की आपण प्लीज नेट्सवर सराव करू नका. चला 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर आहे एकूण 36 धावा आणि जिंकण्यासाठी 18 बॉल्स मध्ये 13 धावांची गरज. आणि दोन्ही संघाच्या माहितीसाठी कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याच अंतर्गत मात्र तुम्हाला खेळावं लागणार आहे. सर्व क्रिकेटपटूंचं आम्ही स्वागत करतोय या ठिकाणी या क्रिकेट विजन अकॅडमीच्या भव्य अशा गवताळ मैदानावर. घेतो आम्ही छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो.
चला आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आता गरज आहे जिंकण्यासाठी 13 धावांची बॉल शिल्लक आहेत. 18 चांगले क्वालिटी क्रिकेट चंदन कड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने केलं जाईल. खरं तर चंदन भाऊ कड पाटील या व्यासपीठावर आहेत आणि खरं तर आपल्या सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर ते खुश असतील. पण सचिन भाऊ मोरे युवा मंचाच्या संघाच्या खेळावर आतापर्यंत मात्र तितकेसे खुश नसतील, कारण गोष्टी महत्वाच्या आहेत. पण एक महत्वाची बाब ही आहे की जरी हा सामना पराभूत झाला तुमच्याकडे संधी आहे, कारण लीग स्टेजेसची आपण ही स्पर्धा खेळत असताना मात्र तितकंच दडपण नसेल जरी तुम्ही पराभूत झाला, पण मात्र तुम्ही अभ्यास करू शकता की या लीग स्टेजमध्ये तुम्हाला अखंडपणे खेळत राहण्यासाठी काय करायला हवं आणि काय नाही करायला हवं या गोष्टी तुम्हाला नक्कीच या लीग स्टेज मधून शिकता येणार आहेत. 18 बॉल्स मध्ये 13 धावांची गरज. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर चौथ्या षटकाची सुरुवात करणार आहे. समित तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॉलिंग ट्रॅकवर, पण अजूनही ती जिद्द सोडण्याच्या तयारीत नाहीये सचिन भाऊ मोरे युवा मंच संघाचे खेळाडू, कारण महत्वाच्या बाबी आहेत. कारण म्हणतात ना की हिमतीने हरा पण हिम्मत हरू नका. क्रिकेटचा हा खेळ मात्र जिगरबाज खेळाडूंचा आहे आणि पाहूया या ठिकाणी आता एक तो जिगरबाज खेळ आजच्या दिवसभरामध्ये कुठल्या संघाचा पाहायला मिळते. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने बॉलला उडवलंय, फ्लिक केलंय आणि बॉल पाठवलंय स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांचा अधिकृत इशारा येतो. या मिळतील 6 धावा. षटकार जवळपास सामन्याची हवा काढून टाकणारा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळते, कारण एक जबरदस्त खेळ मालोजीचा पाहायला मिळाला ज्याने 25 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि त्याला सुरेख साथ देतोय तो म्हणजे युवराजच्या वतीने आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत एकूण 9 चेंडूमध्ये 25 धावा. एक चांगली पार्टनरशिप या दोन बॅटरची पाहायला मिळते. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळते तो म्हणजेच युवराजची बॅटिंग मात्र नावाप्रमाणे होते. हलक्या त्याने बॉलला प्लेस केले मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये. यष्टीरक्षक बॉलचा पटला करून बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एकादवीची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 43 या आकड्यावर. जवळपास विजय सुनिश्चित करण्याच्या तयारीत आहे तो म्हणजे चंदनकड स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ. आणि म्हणतात ना की पहिला विजय सगळ्यांच्या लक्षात राहत असतो आणि सिंहगड रोड प्रीमियर लीगचा हा पहिला सामना जिंकण्याच्या तयारीत आहे चंदनकड स्पोर्ट्स फाउंडेशन. पुन्हा एकदा चांगला बॉल होता, वाईट यॉर्कर. बॉलला खेळून काढलाय मिड ऑफ ला. क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये तैनात आहे. एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 44 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 5 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असतील 16. 15 बॉल्स बाकी आहेत, माफ करा. 15 बॉल्स मध्ये 5 धावांची गरज. जवळपास सुपर झालेला आहे सामना. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग होते. पिचिंग प्रॉपर आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर ब्लॉकहोल डिलिव्हरी. पण ही सुरुवातीला अशा पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित होती, पण या ठिकाणी नक्कीच तो अभ्यास झाला नव्हता. वेळ वाचवा अशी विनंती आयोजन कमिटीच्या वतीने होते. मी म्हणून विनंती करतोय की प्रत्येक षटकानंतर जवळ येण्याची गरज नाही किंवा प्रत्येक विकेट किंवा फोर्स नंतर तुम्हाला जवळ येण्याची गरज नाहीये. हो यावेळेस मात्र ओव्हर पेज होता. एरियल रूट देऊन बॉलला उडवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आपण का फटका 440 ओव्हर का झटका. इलेक्ट्रिफाईंग सिक्सर आणि अशा पद्धतीने या षटकाच्या मदतीनं सामना होतोय फिनिश. सामना जिंकतोय चंदनकड स्पोर्ट्स फाउंडेशन. विजय संघाचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक सचिन भाऊ मोरे युवा मंच. तर युवराज याला मिळणार आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. युवराजच्या नावावर मात्र जबरदस्त बॅटिंग राहिलेली आहे आणि त्याचमुळे युवराज षटकाराच्या माध्यमातून डील करताना पाहायला मिळाला. चौकार देखील तितक्याच दर्जाचे युवराजची पाहायला मिळाले आणि युवराजच्या धावा आहेत एकूण 27 धावा आणि त्याच्या सोबतीला मालूच्या धावा आहेत 23. पण मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळणार आहे तो म्हणजे युवराजला, ज्याला मिळणार आहे सिंहगड स्पोर्ट्सच्या वतीने एक टी शर्ट, एक इनर आणि एक डिओड्रंट. या ठिकाणी असं स्वरूप आहे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचं, जे आम्हाला स्पॉन्सर केलंय सिंहगड स्पोर्ट्सने. धन्यवाद. जाऊया आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत रेश्माजी मयेकर. धन्यवाद. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. आणि मी रिक्वेस्ट करेन माननीय श्री चेतनजी जगताप यांना की त्यांनी कृपया करून आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ दी मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान सिंहगड प्रीमियर लीग मध्ये
पहिलाच सामना झालेला आहे आणि सामनावीरचं पारितोषिक भेटलेलं आहे युवराज याला. 27 रन्सची दमदार धुवाधार खेळी खेळलेला आहे युवराज. चेतन दादा जगताप आपल्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहे. जरा पुढे यायचंय. सगळ्यात आधी हे सिक्सर्सचे इनर्स जे आहेत ते आपण देणार आहोत. संभाजी स्पोर्ट्स यांनी हे सिंहगड स्पोर्ट्स यांनी हे स्पॉन्सर केलेले मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक आपण पाहतात. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर विराटची ही जर्सी मॅन ऑफ द मॅच.